कुठल्याही सेलिब्रिटीला विचारलं ना, की तुम्ही स्किनसाठी काय करतात? तर ते काय सांगतील, पाणी भरपूर प्या. आणि त्यांचा इंटरव्ह्यू बघितलं की मला असं वाटतं की एवढे महाग ब्रँडेड कॉस्मेटिक्स वापरतात. चांगल्या ट्रीटमेंट घेतात स्किनसाठी. दर महिन्याला भरभरून खर्च करत असतात. आणि उगाच लोकांना पाणी प्या सांगतात. पण मी तुम्हाला खरंच सांगते, जर पाणी पिणं कमी झालं, म्हणजे 2-3 दिवस जर पाहिजे तेवढं पाणी नाही पिलं, तर अशी चेहऱ्यावर ना बारीक-बारीक पुरळ येते. आणि पाणी पिणं वाढवलं की ती आपोआप निघून जाते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मला आता असं वाटतं की उगाच मी बिचाऱ्यांना जज करत होते. खरंच पाणी शरीरासाठी खूप गरजेचं आहे. इतर गोष्टी तर आहेच, पण स्किनसाठी जर म्हटलं, म्हणजे विचार करा ना, की झाडाला जसं पाणी टाकतो आपण, तर ते छान टवटवीत असतं. पण तेच 1-2 दिवस जरी आपण कुठे बाहेरगावी गेलो आणि त्याला पाणी टाकायचं राहिलं, तर ते कसं कोमेजून जातं. नंतर अगदी पानं सुद्धा ड्राय पडायला लागतात त्याची. तसंच आपल्या शरीराचं आहे, आपल्या स्किनचं आहे. पाणी जेवढं पिणार तेवढं ती छान टवटवीत अशी ग्लोईंग स्किन राहणार, मॉइश्चर चांगलं राहणार स्किनमध्ये. पण पाणीच आपण कमी प्यायलो, तर मग ती स्किन आपली तशीच मग ड्राय, मग पिंपल्स येणार आणि मग बरेच स्किन प्रॉब्लेम्स सुरू होणार. पाणी भरपूर प्या.